सर 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 एक स्टेप. चार गोष्टी सांगतो मी आज लाख मोलाचे, विचार ठेवतो वरती मी बाते करतो खोलाचे, दोन जोडी कपड्यात बाप राहतो खुश. खरोखर अशा ठिकाणी आलो ना तर मनाला ना एक वेगळीच म्हणजे बोलतो ना एकदम खुशी मिळते. कारमध्ये मजा का एसीच्या कारमध्ये मजा? या कारमध्ये मजा. त्या क्षणाची आता सुरुवात झालेली आहे. आजपर्यंत कधी कोणाला फुल दिलं नाहीये, पण देऊन बघतो कोण घेतं का. बघा ही मजा वेगळी आहे. हो मला राहत नाही, पण मी ह्या 2 कैऱ्या काढतो. तर शुभ सकाळ मित्रांनो. बघा आपण कुठे आहोत तर आपण आहोत बिल्डिंगच्या प्रीमाइसेस म्हणजे तुम्हाला कळलंय की आपण निघालोय कुठे. तर आपण निघतो आहे पालघरला. पण आज काय तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणजे आज आहे शुभ दिवस. तर आता आपण पालघरला कशासाठी निघतोय तर ह्यावेळेला आपण गावी जात नाहीये. एक शाळा आहे, तर त्या शाळेमध्येच आपण तिथल्या विद्यार्थ्यांसोबत आहे ना पूर्ण दिवस आहे ना हा स्पेंड करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत शाळेतले जे दिवस आहेत ना ते पूर्ण आपण आठवण करणार आहे, म्हणजे ते जगणार आहोत त्या मुलांसोबत. आणि मी तुम्हाला जिथे चाललोय ना पालघरमध्ये तिकडचं पूर्ण गाव, शाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार. त्यानंतर ना तिथेच आपलं ना चुलीवरचं जेवण वगैरे असणार आहे, मॅगी पार्टी असणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण तिकडे जाऊन करणार आहे. तर ह्या वेळेला ट्रेननी नाही तर आपण काढली आपली कार आणि आपण निघतोय कशा आपल्या कारने. तर काय माहिती काय, तुम्हाला देखील तुमच्या बालपणीची म्हणजे तुमच्या शाळेच्या आठवणी नक्कीच तुमच्या जाग्या होतील ह्या ब्लॉग थ्रू. एवढा मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला देखील पुन्हा असं वाटेल की शाळेतले दिवस ते शाळेतले दिवस. तर हा ब्लॉग आहे ना संपूर्ण ना तुम्हाला मी घेऊन जाणार आहे त्या पालघरच्या शाळेत आणि मी तुमच्या सोबत तिथे टाइम स्पेंड करणार आहे. म्हणजे तुम्हाला देखील असा भास होईल की तुम्ही माझ्यासोबत त्या शाळेमध्ये आणि आपण पूर्ण दिवस एकत्र सगळं स्पेंड करतोय. तर चला फटाफट जाऊया आपण पालघरला. तर मित्रांनो ना हा ब्लॉग आहे ना तुम्हाला जर पण स्किप नाही करायचा. हा ब्लॉग आहे ना तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे, कारण की मी नुसता एकटा नाहीये तर 50-60 जण आम्ही आहोत आणि तिकडे जाऊन काय काय करणार आहे ना तुम्ही फक्त ना बघत राहा. हा माझ्या चॅनलवरचा ना एक वेगळाच आणि युनिक ब्लॉग असणार आहे आणि सर्वात बेस्ट ब्लॉग असणार आहे आपण असं बोलू शकतो. तर मी खूप एक्सायटेड आहे ह्या ब्लॉगसाठी. तुम्ही ब्लॉग ना कंटिन्यू बघत राहा. मस्तपैकी सकाळचं वातावरण आणि प्रकाश देखील आपल्या सोबत आहेत. चला समोर आहे आपली कार. आता कारमध्ये बसूया फटकन आणि निघूया पालघरला. काय होतं दीपक, कसा आहे? म्हणजे चला निघूया. हा चला ही आहे आपली कार आणि याच कारने निघतोय आपण कुठे पालघरसाठी. चला बसूया फटाफट आणि बघूया आता आपल्याला कोण कोण भेटता येते. मोरया मंगलमूर्ती मोरया. चला मस्तपैकी सूर्यदेवाचं देखील आगमन झालेलं आहे. चला आम्ही पोहोचलोय फाउंटेन सिटीला. आता इथे थोडंसं थांबूया आणि बाकीच्या गाड्या आहेत ना त्यांना पण येऊ द्या, म्हणजे कसं आपण एकत्र निघूया पालघरला. आता आमच्या कशा 2 गाड्या आम्हाला भेटल्या. मी आणि सचिन म्हणून माझा मित्र आहे शाळेचा, तर त्याची गाडी आणि माझी गाडी आहे. तर आम्ही आता पुढे आलोय आणि आम्ही थांबलो इथे आता फाउंटेन सिटीला थांबलोय. आता इथे ना बाकीच्या अजून आमचे 50-60 मित्र यायचे बाकी आहेत आणि 10 ते 15 गाड्या आहेत. तर मग आता बाकीच्या पण गाड्या येऊ दे आणि मग आपण एकत्रच निघूया कुठे पालघरला निघूया. बघा सगळे बायकार निघाले. चला फाउंटेन सिटीच्या इथे आम्ही मस्तपैकी चहा आणि जरा नाश्ता केला. आपल्यासोबत त्याची लहान पोरं होती ना, तर चहा आणि नाश्ता केला. हे पहिल्यांदाच बघितलं, मी पहिल्यांदाच पाहिलंय. तर तुम्ही हे फाउंटेन सिटी जे नवीन बनलेलं आहे जिथे सर्व गेम्स पण आहेत, नाश्ता पण मिळतो, चहा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे रिलॅक्स करू शकता. हे तुम्हाला माहित आहे काय? कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी तर हे पहिल्यांदा पाहिलंय. आणि आपल्या जे बाकीचे राहिलेल्या गाड्या आहेत ना त्या आहेत ह्या समोर आहेत. आपल्यासोबत नितीन आहे रे, नितीन आहे आणि प्रकाश आहे आपल्यासोबत. आपल्या 2 गाड्या मागे आहेत आणि आपला मेन माणूस सगळे आता आपले एक जण भेटायला सुरुवात झाली आहे. अरे वा, थँक्यू. हाय प्रदीप. अरे माझा मित्र आला. नमस्कार. आणि ते हॅलो 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 हॅलो
एक इंट्रो म्हणून आहे ना आम्ही इन्स्टा 360 शूट केलं आणि हा जो सर्व ग्रुप आहे ना हा माझा शाळेतला आहे आणि सोबत आहे ना त्यांची मुलं देखील आलेली आहेत आणि आपण जिकडे चाललोय ना म्हणजे सगळे एकत्र मिळून इतकी धमाल करणार आहे ना. तुम्ही फक्त आता बघितले ना किती जमा झालेत त्याच्यावर तुम्ही अंदाज बाळगा की ना पुढे काय धमाल येणार आहे. तर आपण आता फटाफट निघूया आता डायरेक्ट पुढे पालघरला आपल्या त्या शाळेमध्ये निघायचं. चला चला सगळ्या गाड्या निघाल्यात. चला या बघा या आपल्या आहेत गाड्या बॅक टू बॅक सगळ्या गाड्या निघाल्या. रस्ता बघा ना काय झालाय मस्त झालाय. चला आता आम्ही सोडतोय हायवे आणि आपण जो सफाळ्याला जातो ना वरई नाका त्या वरई नाकाच्या इथून आपण मारतो आहे लेफ्ट. जो आपल्याला गावी जाण्यासाठी जो नेहमी आपण जो रस्ता पकडतो ना इथून म्हणजे वरई नाक्यावरून आपण लेफ्ट मारतो तर तोच वरईचा आपल्याला नाका लेफ्ट मारायचा आहे आणि तिथूनच आपल्याला आपल्या लोकेशनवर पोहोचायचं आहे. सो हा आहे मित्रांनो वरई नाका. पण मी आता अशा एका ठिकाणी पोहोचलोय ना की तुम्ही कधी गावात सिग्नल पाहिलाय काय म्हणजे कुठल्या गावात सिग्नल आहे असं तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहिलंय का कधी. तर मी आता तिथे म्हणजे आमची गाडी थांबली आहे कारण की सिग्नल लागलाय. तर ना एक छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिज वरून ना फक्त एक गाडी पास होत. तर इतका सुंदर हा ब्रिज आहे ना. तर आता हे बघा समोर आहे ना तिकडे हा ब्रिज आणि किती उंच ब्रिज आहे. हा बघा हा ब्रिज आहे आणि हा ग्रीन सिग्नल स्टार्ट. तर हे बघा मित्रांनो हा आहे तो ब्रिज. बघा ना मस्त एका मागोमाग एक गाड्या चालल्यात आणि ह्या ब्रिजवर ना फक्त एकच गाडी जाऊ शकते. हा व्ह्यू बघतोय आणि समोर देखील सिग्नल आहे म्हणजे कसं इथे आता रेड लागला असेल त्यामुळे एका टायमाला ना या ब्रिज वरून फक्त एकच गाडी जाऊ शकते. पण नजारा एक नंबर आहे. ब्रिज क्रॉस करून आम्ही खाली उतरलो तर खाली उतरल्यावर आहे ना ह्या गावाचं जर तुम्हाला सौंदर्य बघायचं असेल ना तर इकडे बघा ह्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाड आहेत आणि इकडे जर तुम्ही लांबपर्यंत बघतील ना तर इथे पूर्ण हिरवीगार शेती आहेत आणि इथे ना सगळीकडे चिकूची आणि नारळाची झाड आहेत आणि त्या साईडला आहे डोंगर आणि हा मस्तपैकी रस्ता जातो आणि त्याच्या दुतर्फा बरोबर हिरवी झाड आहेत आणि पुढच्या 5 मिनिटात असू आपण आपल्या लोकेशनवर. चला गावात आलो आणि आपण हा नजारा नाही बघितला तर काय बघितलं. चला फायनली पोहोचलो आहे आपण लोकेशन वरती आणि इथे आहेत आमचे आमले सर. चला मित्रांनो ज्या क्षणासाठी तुम्ही हा ब्लॉग बघतात आहे ना त्या क्षणाची आता सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपल्याला आता पुन्हा शाळेत जगायचं आहे. तर मी पोहोचलो आहे त्या गावी आणि त्या शाळेजवळ तिथे कार्यक्रमाला ना सुरुवात झाली. तिथे मॅगी पार्टी वगैरे बनायला एकदम सुरुवात झालेली आहे. पण आहे ना आता आपण जाऊया शाळेच्या आतमध्ये शाळा पण बघूया आणि मुलांमध्ये जाऊन आहे ना आपण पुन्हा आपले ते शाळेचे दिवस पुन्हा आपण एकदा या मुलांसोबत जाऊया त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करूया. या मस्त निसर्गरम्य वातावरणात बसलेली ही शाळा आहे आणि आपले सर वगैरे सगळे तिथे आलेले आहेत. तर तुम्हाला ना मी पहिला जसं आपण नेहमी गावी जातो ना तर तुम्हाला पहिला गावचं प्रेम आपलं मस्त वेगळी हा रस्ता आणि दोन्ही साईडला हिरवीगार झाडं आणि बरोबर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ना ही शाळा आहे. तर तिथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आम्हाला थोडासा यायला उशीर झाला तर आपण जाऊया थेट शाळेमध्ये. तर माझ्या बॅक साईडला बघतात ना तर ही आहे ती शाळा. पहिला आतमध्ये जाऊया आपण. इथे माझे परांजपे विद्यालयाचे जेवढे शाळेचे जेवढे विद्यार्थी आहे ना सचिन सोबत सगळे म्हणजे बरेच जण आले आहेत आणि आपण तिकडे आता म्हणजे बघा तुम्ही आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला बघून तुम्हाला अक्षरशः तुमच्या शाळेची आठवण येणार आहे. या तर हे आलोय मी शाळेमध्ये. तर आपण आतमध्ये जाऊया आणि हे बघा तर हे आहेत आपल्या शाळेचे बेंचेस. हे इथे आपल्या शाळेतले सगळे आहेत. हे हॅलो करा सगळ्यांनी हॅलो. आणि हे आहे आपल्या प्रतिकृती. तुझं नाव काय हा मला ऐकायला आलं जोरात. रिया. तुझं हा जस्मिता. तुझं तू माहेर का दिसतो रे लहानपणी मी असाच दिसायचो. तुझं अच्छा शाळेचं नाव काय दिवेकर पाडा. मग असं मोठ्याने बोल की. चला दिवेकर पाडाली ही शाळेतली मुलं आहेत आणि ह्या मुलांना पाहून तुम्हाला कोणाकोणाला तुमच्या त्या शाळेचे जे बालपणीचे जे आपले दिवस होते ते अशी आठवण झाली. आपण म्हणतो की शाळा वगैरे नको ते कामाला गेलेलं बरं. आम्हाला असं वाटायचं तेव्हा पण आम्हाला असं वाटतं की पुन्हा हे दिवस आपल्याला हे चांगले आहेत ते. तर ही आहे सगळी शाळेतली मुलं. तू काय असतो इकडे तुझं नाव काय सांग. हा रुद्र.
पूर्ण नाव सांगायचं कधी पण. अच्छा, चला ही आहे शाळेतली आपली मुलं आणि थोड्याच वेळानं इथे काय आम्ही करणार आहे ना हे तुम्हाला पूर्ण या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण सगळे ह्या मुलांसोबत यांना टाइम स्पेंड करणार आहे आणि ज्या काही गोष्टी होणार नाही ते ऍक्टिव्हिटीज वगैरे होणार ना ते सर्व तुम्हाला ना ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. चला इकडे बघूया आपण काय चालू आहे ते. इकडे काय चालू आहे रे, जागा तरी यायला. हे बघा इथून अशा रस्ता काढून चाललोय. तर इथे आम्ही म्हणालेलो तुम्हाला की इथे आम्ही मॅगी पार्टी करतोय. मॅगी पार्टी म्हणजे चुलीवरची मॅगी आपण असं म्हणू हा 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 शकतो. ही चुलीवरची मॅगी आहे. सत्यान कडू थँक्यू व्हेरी मच. आजपर्यंत तुम्ही चुलीवरचं चिकन बघितलं असेल, चुलीवरचं मटण बघितलं असेल, पण आज आम्ही चक्क शाळेत बनवतो आहे चुलीवरची मॅगी आणि ही स्पॉन्सर केली आहे आमच्या मित्रांनी सत्यम कडू यांनी. सत्यम हाय कर. हे बघा लहान मुलं पण आपल्याला हे करणार आहे. बाबू तिकडे बघ, इकडे बघ. बघा ही मजा वेगळी आहे. मस्तपैकी आजूबाजूला गाव आहे, सुंदर निसर्ग आहे आणि बघा लहान मुलं पण बघा किती उत्साहाने मॅगी बनवतात. हे डोळे जमले माझ्या चहा नको टाकू इथे टाक. एक मॅगी बनवायला 1 2 3 4 5 6 7 जण. अच्छा गेले. चला ही आहे आमची चुलीवरची मॅगी पार्टी आहे. आवाज ए चल लवकर. आता सर बोलतात मी नाही बोलत आहे. हे बाकीच्या बसून घ्या पटकन. हे बसा. हे बघा हे मस्त जागा मस्त मिळाली. एक टाक ना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ईश्वरा ठेव. सर्वांचं भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे बघा मॅगी. माहिती आहे तुला नाही आवडत ना, तुला नाही आवडत ना. हं? मॅगी खाद्या बघ याचे दात बघ मॅगीसाठी बाहेर आले बघ कसे. हे कसं करतो, परत कर परत कर दात काढा. चला मॅगी खाऊया. हे का तुला एवढा खरोखर ना दम दिला का. मी 1 2 3 बोलेल ना काय, त्यानंतर जोरात ओरडा कॅमेऱ्यात बघून आणि असा एकदम असा करा. मस्ती कशी करतात तसा. हा हे बघा 1 2 3. हे घे लवकर 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 लवकर. लगे उडली बघायची. हे परत करता, हे परत कर, आवाज कर. लाजली व. चला इकडे चालू आहे मॅगी पार्टी. हा बघा हा आहे समीर बेलोसे. चला इथे चालू आहे मॅगी पार्टी. बघा ना किती मस्तपैकी एन्जॉय करून खातात आहे. इथे मस्तपैकी लहान मुलांची आपली मॅगी पार्टी चालू आहे. पण आणखीन काय नाश्ता आहे ना तो तुम्हाला दाखवतो मी आता. इकडे आपल्याकडे भरपूर नाश्ता आहे. इकडे बघा इथे आहे मेंदूवडा आहे, इडली आणि चटणी.
हे बघा काय लवकर आहे, लवकर 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 आहे, धावत धावत ये लवकर. चल इकडे लवकर ये. थांबव थांबव. चल चला. हे बघा. हे थांब. तिला मी बैलगाडी दाखवायला घेऊन चाललोय. एकदम स्लो राहणार, व्हेरी बॅड. हा आपल्याला काय धावायचं? हे इकडे इकडे बस. आपण पोटपर्यंत जाऊया तिथे. मग परत बसायचं. हा बसत आपण तिथे जायचं आणि लगेच उतरायचं. मला नाही जमलं. अरे हे पटकन. 1 2 3. 1 2 3. हा हा मस्त आहे एकदम. चला काय चला. हा बाय बाय टाटा. आम्ही चाललो. बघ आम्ही आमच्या लहानपणी ना ही आमच्यासाठी कार होती. कळलं काय? एसी वाली कार असते. एसी वाली कार. पण ह्या कार मध्ये मजा का एसीच्या कार मध्ये मजा? या कार मध्ये. या कार मध्ये मजा. ओल्डन कार. येस ओल्डन कार. And that one is innovative car. Yes. Using nowadays. येस. वाव मजा आली. बस का हे प्रॉब्लेम उतरायचं. उतरणार उतरणार उतरणार. आता आपण donate करूया माझं वाला. हा हे ये. What? इकडे इकडे काका याचं नाव काय? नाव थांबा ही लांबून 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 मारतील. ये इकडे ये 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 सावकाश आहे. काका नाव काय यांचं? राजू. आणि याचं? अच्छा याचं नाव राजू आहे. अजून याचं नाव ठेवलं नाहीये. नवीन असेल. हा सो मित्रांनो हे बघा ही आहे गावची धमाल. म्हणून हिला जरा मजा आली की नाही? हा, मजा ओळख आली. करून दिली. नक्की मजा आली. येस चला का थँक्यू का गाडी बघे. चला. चल बाय बाय. Bye. हाय ग बैलगाडी बैलगाडी फुल धमाल आली. ऍक्च्युली शाळेमध्ये बघितलं ना कार्यक्रम चालू होते. म्हणजे मॅगी वगैरे आम्ही चुलीवरची मॅगी बनवली. काय थोडंसं वेगळे पण देणार काय वेगळं करू शकतो की मुलांना देखील ती मजा येईल. तर आम्ही डिसाईड केलं की चुलीवरची मॅगी बनवावी. मग चुलीवरची मॅगी बनवली मुलांसाठी. त्यानंतर मोठ्या माणसांसाठी इडली वडा चटणी होती. त्यानंतर मुलांचे तिथे मॅगी पार्टी वगैरे चालू होती. आणि माझं लक्ष अचानक गेलं बाहेर. तर मला दिसली काय तर बैलगाडी. श्रद्धा कुलकर्णी आमची शाळेतली मैत्रीण तिची मुलगी ना खूप मस्त बोलते आणि तिला ह्या गोष्टीमध्ये खूप आवड आहे. तर मी तिला पटापट हाक मारली आणि तिला बोलो चल बुलेट कार्ट बघूया आपली बैलगाडी बघूया. आणि मग ते काकांना आम्ही थांबवलं आणि काय केलं माझ्या मनात काय आलं काय माहिती. चला बोला आपण गाडीमध्ये बसूया. मग काकांना मस्त एक राऊंड मारायला सांगितलं आम्ही की आम्हाला एक राऊंड मारा. जसं आम्ही बैलगाडीत बसलो तिच्या तोंडून ऑटोमॅटिकली वाक्य आले की ती एसी गाडीपेक्षा ना आपली बैलगाडी छान आहे. आणि काय म्हणाली छोटासा राऊंड आहे पण एकदम मजेशीर राऊंड आहे. बऱ्याच वर्षानंतर बैलगाडीत बसलो. इथे आलो ना या साईडला आलो ना तर म्हणजे कसं आहे की आता आपण आलोय शाळेमध्ये. तर शाळेमध्ये आपण मुलांना घेऊन तर आलेलो आहे पण त्यांना आपलं गावची शाळा गावच्या ह्या काही ज्या जुन्या गोष्टी होत्या ज्या आपण लहानपणी आपल्या एन्जॉय केलेल्या तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवायच्या. तर त्यासाठी आपण त्या लहान मुलांसोबत किंवा शाळेतल्या मुलांसोबत एन्जॉय तर करतोच आहेत आणि त्यांना त्या गोष्टी देखील दाखवतो आणि आपण सुद्धा लहान बनतोय. तर बोलतो ना हा असाच एक उन्हाळ दिवस आहे ना आमचा आजचा चालू आहे. आता तिथे शाळेतले ना आमचे गेम्स आणि लाठीकाठी जे आपले मर्दानी खेळ जे युद्ध काळात वगैरे पहिला खेळले जायचे तर हे आपले पारंपरिक खेळ तर ते खेळ वगैरे चालू होतील. आणि मग नंतर मग पुढे जे काय होते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर चला या तुम्हाला हा मोकळा रस्ता दाखवतो मी गावचा. आमचा नितीन बघा रस्ता व्ह्यू चांगला आहे ना तर फोटोज काढतोय. तर हा आहे मस्तपैकी गावचा रस्ता. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं मस्त हा रस्ता. मागून गाडी येते आपण थोडं साईडला होऊया. क्या बात आहे. खरोखर अशा ठिकाणी आलो ना तर मनाला ना एक वेगळीच म्हणजे बोलतो ना एकदम खुशी मिळते. आणि आता लहान पोरासोबत त्यांना तर फुल धमाल येते. सो इथे बघा लाठीकाठीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
इथे आताच आपल्या समोर सेवा संस्थांच्या किशोरी वर्गातल्या मुली यांनी एक प्रत्यक्ष इथे दाखवलं. सगळ्यांनी टाळ्या तुमचं जोरदार कौतुक करायचं. खूपच चांगल्या तऱ्हेने दाखवलेलं आहे. लाठीकाठी जी बघितलीत ना ती आपली युद्धनीती आहे. पण त्याचंच तुम्हाला फक्त केलं आलं नाही, त्याच्या मागे खूप बॅकग्राऊंड आहे. आता ह्या आमच्या किशोरी वर्गातल्या मुली आहेत पालघरच्या. सतत 3 वर्ष या मुलींवर काम केल्यावर ह्या मुली इथे तुम्हाला दिसतात. माझं पालघर जिल्ह्यामध्ये काम चालतं. मला एवढंच सांगायचं होतं की पालघर जिल्हा हा फक्त सहन करणारा, सहनशील नाही तर तो असा सशक्त आहे. येस. या मुलींची मला स्वतःचं नाव सांगायला पण तोंडात फुटत नव्हतं. पण आता ह्या सेल्फ डिफेन्समुळे ते स्वतः परफॉर्म करतात. पथनाट्य पण छान करतात. तर नेक्स्ट टाइम आपण पथनाट्य पण ठेवू शकतो जर वेळ असेल तर. म्हणजे तुम्हाला पालघर काय आहे त्याचं एक्सपोजर अजून मिळेल. आपण पालघरमध्ये आपले 19 वर्ग चालतात, 24 अभ्यासिका चालतात, ग्रामविकासाचं काम चालतं, वुमन एम्पॉवरमेंटचं काम चालतं. काम भरपूर चालतं. फक्त वेळ द्यायला एखादा संडे काढा, तुम्हाला कळेल काय पालघर आहे ते. वर्षाताई तुम आगे बढ़ो. हा ऍक्च्युली आपला पारंपरिक खेळ. आपण काय दाखवतो आपल्या मुलांना? मोबाईल मध्ये काय दाखवतो? जेवला नाही मोबाईल दाखवा. कुठली गोष्ट काय झाली नाही तर मोबाईल दाखवा, तेव्हा तो जेवणार. पण हे आपले पारंपरिक खेळ आहे. तर हे प्रत्येकाने म्हणजे आपल्या पाल्यांनी आपल्या मुलांना हे खेळ पहिला सांगितले पाहिजे. कारण की हे आपले पारंपरिक खेळ आहे. आणि आपण या शाळेत लहान मुलांना घेऊन आले ह्याचं कारण काय? ह्याचं कारण हेच आहे की आपले जे खेळ आहेत त्यांना आपण जास्त प्रमोट केलं पाहिजे. तर तुम्ही घेऊन आलात तर थँक्यू सो मच. तुम्ही आता जी बोलली ना आधी, मग आता तुमचं नाव सांगा. चला बघू मोठ्याने. आपल्या पालकाचं नाव आलं पाहिजे जोरात. माझं नाव लक्ष्मी अशोक काठ्या. माझं नाव आस्था दत्तात्रय सगणे. माझे नाव रोशनी मधुकर घाटाल. माझं नाव राधिका सहदेव माच्छी. माझे नाव नंदिनी अरविंद काठ्या आणि राहायला शिगाव. माझे नाव पूनम प्रभाकर घरत. सेवासहाय्यक फाउंडेशन मध्ये मी असिस्टंट मॅनेजर म्हणून किशोरी विकासचं काम करते. मी साई कुलकर्णी आणि मी तुम्हाला गिफ्ट पण देईन आणि एक स्पीच बोलेन की आता जे कंडिशन गावात असतं ते बाहेर का नसतं. कारण जे बाहेरचं असतं त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी वगैरे सगळं आलंय. पण हे गावात का नसेल? कोणाला काय आहे उत्तर माहितीये कोणाला ह्याचं? नाही. कारण गावात जे परंपरा पहिल्यापासून चालत आहेत तेच फॉलो केल्या जात आहेत. म्हणून गावात हे परत म्हणजे परंपरा अजूनही चालत आहेत. तर जे गावात परंपरा अजून आहेत ते कृपया करून तुम्ही आतापर्यंत फॉलो करा. कारण जे टेक्नॉलॉजी येणाऱ्या पिढीवरती म्हणजे काय पण परंपरा सुटली तर काहीही होण्याची जास्त शक्यता आहे. थँक्यू. बापरे. पुष्पा पिक्चर मध्ये कसा करता? पुष्पा पिक्चर मध्ये हा कसा करतात? असा हात फिरवतो ना तो तो फिरवून दाखव. अशा सगळ्यांना हिरोची ऍक्टिंग बरोबर आहे ते. क्या बात है. आणि श्रद्धा बागकर, श्रद्धा कुलकर्णी ज्या मुलींनी जे आपल्या जुन्या गोष्टींबद्दल बोलले आहात ते बघून ना मला असं वाटलं की माझ्या तोंडातलंच वाक्य ती बोलत आहे. म्हणजे इतकी लहान असून तिने कसं बघा ना ती गोष्ट बोलली. आता हे तिला कोणी सांगितलं नव्हतं किंवा नाही, हे तिच्या आतून आलं. तर हेच प्रत्येक मुलाच्या आतून यावं आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या शाळेसाठी. तर आता आपण कुठे आहोत? तर आपण आहोत जिल्हा परिषद शाळा दिवेकर पाडा या शाळेमध्ये आहोत आपण. तर आता आपण काय करूया, शाळा बघूया. तर बघा ना इथे तुम्ही आता बघतात आहे प्रदीप आहे आमचा आणि तो कसं लहान पोरांचे खेळ वगैरे घेतोय. मगाशी गेम वगैरे झाले आणि आपण काय करूया, शाळा बघूया या. तर हे आहे शाळेचं पटांगण आहे आणि इथे आपण मॅगी पार्टी वगैरे केली. ओके, तर आपण जरा शाळा बघूया या. चला आपण शाळेत जाऊया. तर ही आहे शाळा, 1+1 आहे. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवेकर पाडा. या शाळेत जाऊया 27 वर्षानंतर.
इथे बघा शाळेचे आपले जुने बोर्ड आणि ही अक्षरं वगैरे बघा. शिक्षक परिचय, शाळा व्यवस्थापन समिती. वा. तर म्हणजे हा मला वाटतं इथे ना सर वगैरे बसतात आणि बाजूला वर्ग आहे. तर आपण वर्गात जाऊया. शाळेच्या मागे काय नाही ते झाडं वगैरे आहेत आणि आपण ना बाजूच्या वर्गात जाऊया. चला वर्गात ना फळ्यावरती एक छान अशी कविता लिहिलेली आहे. तर आपण कविता वाचूया. ताईचे बाळ, ताईचे बाळ गोड गोड बाळ, इवले इवले डोळे, इवले इवले नाक, इवले इवलेचे हात, इवला इवल्याचा पाय, गालात हसते, गोड गोड दिसते. आणि ते दुसरी कविता आहे. भाजी, आई बाजारातून आली, तिने ताजी भाजी आणली, हिरवीगार काकडी, दोडकी मात्र वाकडी, लाले लाल टमाटर, कोवळीशार गवार, ताजी भाजी मेथी, तजेलदार कोबी, गोड भोपळा आणि मिरची तिखट. तर इथे अशा सुंदर अशा 2 कविता लिहिलेल्या आहेत. इथे ना मला खरोखर माझ्या शाळेची आठवण आली. या आपण बाजूच्या वर्गात जाऊया. तर हा आहे शाळेचा वर्ग. तर मित्रांनो हा आहे शाळेचा वर्ग. आपण शाळेच्या वर्गात आहोत आणि हे आहे शाळेतले बेंच. तर तुम्हाला कोणाला हा व्लॉग बघून आपल्या त्या शाळेतल्या जुन्या दिवसांची आठवण झाली आणि मी आता बसलोय मागच्या बाकावर म्हणजे बॅक बेंचवर बसलेलो आहे. तर बॅक बेंचर कोण होतं तुमच्या शाळेतलं, म्हणजे तुम्ही कुठल्या बाकावर बसायचा ना शाळेमध्ये असताना हे कमेंट करून नक्की सांगा. मला आठवतं 1, 2, 3 पण भिंती साईडचे ना माझा हा बेंच होता आणि मी ह्या साईडला बसायचो. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा जो बेंच होता ना त्याच्या लेफ्ट साईडला मी भिंतीच्या बाजूला बसायचो. तर मला माझा बेंच अजून लक्षात आहे. तर तुम्ही तुमच्या शाळेत असताना ना कुठल्या बेंचवर बसायचा ना हे कमेंट करून नक्की सांगा. इथे मस्त रंगीबेरंगी असे बेंचेस आहेत. आणि हा फळा. कूट प्रश्न, उजवीकडे वळण घटीवत वळण, डावीकडे वळण प्रतिघटीवत वळण, ध्रुव तारा उत्तर सावध, असं काय काय इथे लिहिलेलं आहे. तर हा आहे बोर्ड. तर आता आपण काय करूया, वरती पण वर्ग आहे तर वरती जाऊया. या चला या वरती जाऊया. म्हणजे मी तुम्हाला शाळेचा पूर्ण टूर देतोय. तो वरती आल्यावरती अशी एवढीशी छोटीशी जागा आहे आणि हे असे बेंच आहेत आणि वरती शाळा पण अशीच आहे. जसा खाली वर्ग होता ना तसाच आहे. म्हणजे इथे पण मला वाटतं सामान वगैरे ठेवतात शाळेत जे लागणार आहे किंवा शाळेतले कुठले कार्यक्रम असतात तर त्यासाठी लागणारं जे सामान आहे ना. तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शाळेचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि पुन्हा एकदा आपल्या शाळेतल्या त्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना पुन्हा एकदा आठवण करूया या व्लॉगच्या निमित्ताने. आपण फुलं काढूया आणि ना आपल्या काटे त्याला मुलींना गिफ्ट देऊया. चला बघूया कोणाला तरी देऊया. कोण घेते बघूया आपल्या हातातून फुल. आजपर्यंत कधी कोणाला फुल दिलं नाहीये पण देऊन बघतो कोण घेतं का. हा आता बघूया पहिला कोणापासून सुरुवात करू. आओ शेट स्मिता दिस इज फॉर यू. थँक्यू. मी बोललो मुली पहिल्यांदा मुलींना मी फुलं देते बघ. अच्छा म्हणून घेतात हे काय. गलती से मिस्टेक, गलती से काय द्यायला फायदा नाही. आपण लाल फुल द्यायला पाहिजे यार. शाळेमध्ये द्यायची हिंमत नाही झाली आता कुठून देणार कोणाला. हे काय दिस इज फॉर यू. हे हे असं घाल. मी ब्लॉग मध्ये बोललो की चला बोललो पहिल्यांदा मुलीला कुठेतरी गिफ्ट देऊया आपण फुल. तर ती बोलते लाल तरी आणायचं. आयला बरोबर आहे. मी माझ्या पण डोकं नाही. हे असं आहे आमचं. काय होणार आमचं. बघा या चौघींना मी फुलं दिलं. चौघींनी एक्सेप्ट केलेलं आहे. कसा काय काय असतं ना. आम्ही जुने खवायला के लोक आहे. चला आपण मगाशी होतो या शाळेमध्ये होतो. आता आपण चाललोय दुसऱ्या एका शाळेत. चला बसूया. चला आपण पोहोचलो आहे दुसऱ्या गावात. आता हे कुठलं गाव आहे ना ते मला माहिती नाहीये आणि इथे पण एक शाळा आहे. तर आता आपल्याला तिकडे देखील जायचं आहे. चला आपली टी शर्ट झाली आहे चेंज आणि आपण पोहोचलो आहे दुसऱ्या लोकेशनला. इकडे देखील एक शाळा आहे आणि मी आता आहे कुठे तर मी आता आहे तामसाई म्हणून एक गाव आहे. म्हणजे जिथे आपण शाळा होती ना तर त्या शाळेच्या पुढे 5-1 किलोमीटर का 2-3 किलोमीटरच्या पुढे एक तामसाई गाव आहे. तर त्या गावातच आपण आलो आहे. आणि हे गाव बघा. हे गाव पण इतकं सुंदर आहे ना. आणि हे गावची घरं बघा. क्या बात आहे. तो एक बंगला मला खूप आवडला. सही.
सुंदर गाव आहे आणि आम्ही तिथे मस्त गावातलेच सफेद कांदे देखील घेतले, कांदे वगैरे घेतले आणि आता आलो आम्ही या गावामध्ये. काय हवा सुटलाय बापरे. ऍक्च्युली कसं गरमी म्हणजे कसं उन्हाळा पडतोय. चला आणि आपण पोहोचलोय. ही आहे दुसरी शाळा आहे तामसई गावातली. चला या शाळेच्या आतमध्ये जाऊया. हा अच्छा चला जागा द्या जागा द्या जागा द्या. ही आहे तामसाई गावची शाळा आहे. बघा ना पूर्ण ओपनच आहे आणि हे आहेत मुलं जे आता करणार आहेत तारपा डान्स. नमस्कार, तामसई जिल्हा परिषद शाळेत तुमचं खूप खूप स्वागत. आम्ही आता थोड्यापूर्वी तामसई कातकरी पाड्यावर जाऊन आलो, तिकडची परिस्थिती पाहिली आणि पुढे आपलं एनजीओ तर्फे तिकडे अभ्यासिका चालू करणार असं आम्ही तिकडे सांगून आलोय, आमले सर आणि आम्ही. आणि पुष्कराज सावंतच्या नावाने तिकडच्या मंडळाने तिथे धान्य वाटप केलं. तर आता आपण इथे चालू करूयात आदिवासी पारंपरिक नृत्य तारपा. तारपा डान्स करून आम्ही आलो आणि आमची हालत बघा, घाम बघा, ही गरमी आहे ना बापरे बाप काय विचारू नका. आणि आता आम्ही वर्गात आलोय आणि वर्ग पण आहे ना पत्र्याचे आणि भयंकर म्हणजे भयंकर गरमी होती म्हणून मी टी शर्ट पण चेंज केली. मला माहिती आहे कारण की इकडे खूप उमासा पडतोय. आणि आम्ही आता आलोय वर्गात आणि वर्गात पण मी बरोबर निवडलाय तिसरा बेंच, जो मी पहिला तिसरा बेंचवर बसायचा तो पण दिवाळाच्या बाजूला. तर आता बघूया इथे पुढे काय कार्यक्रम होणार आहे तो. आता पुढे माहिती नाही काय होणार आहे कार्यक्रम, तर तिथपर्यंत आपण काय कॅडबरी खाऊया. मला बोलवलं, आलो मी. हॅपी बर्थडे. मला बोलवलं मी जरा जाऊन बाहेर. सर तामसई शाळेमधून आता आम्ही मस्तपैकी निघालो. तिथे काहीतरी गिफ्ट वाटप होतं, ते वाटप झालं आणि आता आम्ही निघतोय पुन्हा जे आम्ही सकाळी ज्या शाळेत गेलेलो ना त्या शाळेत चाललोय. पण जाता जाताना मला काहीतरी दिसले ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा, हे जे आहे ते हे आहे बेड, म्हणजे इथे म्हशी वगैरे इथे ठेवतात. पूर्ण टोपली टाईप बघतात आहे ना, हा आहे कोंबड्यांचा खुराडा आणि तिथे आहे बैलगाडी. आणि जर तुम्ही इथे बघतील ना तर इथे आहे म्हशीचं पारडू. तर इथे आहे म्हशीचं पारडू आणि हा आहे म्हशींचा वाडा. मस्त इकडचं गाव एकदम छोटंसं आणि छान असं गाव आहे. चला आपण निघूया. आता आपल्याला जायचं आहे त्या शाळेमध्ये आणि तिकडे आहे आपल्याला जेवण. रस्ते तर इकडे एकदम सुपर्ब आहेत, क्या बात आहे. चला पोहोचलोय आपण शाळेमध्ये. चला आता तुम्हाला एक ना सुंदर गोष्ट दाखवतो मी. मेन रस्ता तिकडे आहे, शाळा इथे राहिली आणि आता आम्ही आलो आहे जेवणासाठी. पण इथे ना इथे बघा आम्हाला गायींचा पण आवाज येतोय. पण इथे ना अशी शेती आहे, म्हणजे हे बघा ना असं वाडी टाईप आहे आणि इथे कसली तरी लागवड केली आहे. पण आता उन्हामुळे काही इतकं दिसत नाहीये. इथे बघा गाई गुरांना लागतो ना पेंडा,
आमच्या इथे ह्याला पेंडा बोलतात किंवा पेंडी असं बोलतात. हे बघा, या आहेत चिंचेच्या आत ज्या असतात ना बिया, त्या या आहेत. हे हे ही आहे ना ताई, काय याला काय म्हणतात? चवळी ना. हा, सुकलेली चवळी आहे ना. हा, ही सुकलेली चवळी आहे. पण आम्हाला आवाज आला, आम्ही ते तर कुठे गेला, आम्हाला दिसत नाही. इकडे इकडे काकी, आईचा आवाज येतोय. कुठे काय? इकडे. अच्छा, ही बघा. वाव, गाय कुठे बांधली आहे बघा, चिकूच्या झाडाखाली. हा, गाईचं वासरू पण आहे. एक मिनिट. वाव, हे बघा, इथे आपली गाय आहे. अम्मा, हे बघा, इथे गाय आहे आणि गाईचं हे छोटंसं वासरू, आणि हे आहे चिकूचं झाड आहे बघा. क्या बात आहे. हो, किती मोठे मोठे चिकू आहेत, आणि ह्या चिकूच्या झाडाखाली ही गाय बांधली आहे. अम्मा, ये अम्मा, मारणार नाही ना? ये. आणि हे बघा, गाईचं वासरू. हे बघा, चिकूच्या झाडाखाली ना मस्त गाय बांधली आहे आणि गाईचं वासरू आहे. आपण नवीन आहेत ना, तर त्यामुळे घाबरतो. बाबू मारेला. हा, इथं आलो ना, सुगंध इतका भारी येतो ना शेणाचा. आहा, फुल गावची वाईब आहे, फुल गावची वाईब. हा, काय वास येतो बघ, सुगंध मस्त येतो ना शेणाचा. हॅलो, चलो बाय बाय. चलो बाय 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 बाय. इथे बघा ना केवढी झाड आहेत. काजूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, पेरू झाड आहे. हा, बांबुडी आहे ना, हा वाला है ना. रक्त आलं की लावायचं. रक्त आलं की लावा. हे पोपटी पण टाकतात ना. इकडे लवकर बघा काय आहे. हा, हे किती आहे बघा, 1 वीत 2 वीत एवढं खाली आहे. हो, हे ऍक्च्युली कलम आहे, कलम. अच्छा, इकडे हे बघा, इकडे पण बघतील ना, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. एकदम ताज्या कैऱ्यात, आणि लांब बघा किती आहे. हे बघा, 2, 3. आहा, झाडाची हाईट पण बघा ना इतकी नाहीये, पण हे कसं कलमी आहे ना, तर त्यामुळे कसं ह्याला ना फळ पटकन लागतं. आणि हे एक फळ खाली पडलेलं आहे, पण ते पिचकलेलं आहे. अच्छा, जामुन आहे. हे बघा. आता आम्ही काढू ना कोलम ना. तर मित्रांनो, हे आहे वाडा कोलम. हा पूर्ण आहे ना, हे शेत आहे ना, हे पूर्ण वाडा कोलम आहे. जो तांदूळ आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे ना, जो येतो ना, तो असा याच भागातून येतो, आणि एकदम ताजा आणि नैसर्गिक खतांनी ह्याचा वापर केलेला असतो. आणि बघा ना, कसला भात मस्त लागलेला आहे. वाडा कोलम आहे हे वाडा कोलम, आणि अशी लांबपर्यंत बसवली वाडा कोलम आहे सर. सो मित्रांनो, इथे तुम्ही बघतात आहे ना, हे बघा चिकू लागलेत. भरपूर झाड ना हे चिकूंनी आता भरलेलं आहे. पण हे कडक चिकत, आणि आम्हाला ना खाली पडलेला एक चिकू मिळाला. हा खाऊन बघ, हा खरोखर खाऊन बघ, थोडा खाऊन बघ, एकदम गोड आहे. जेवायची गरज नाही, ह्यानीच पोट भरेल. हा, ओरिजिनल पिकतात ना झाडाला. एक नंबर. तर ही माती इथे ना मुरमाड माती वापरली जाते, आणि हा खाली पडलेला चिकू सारांना दिसला, आणि इतका गोड आहे ना. आता आम्हाला अजून शोधावंच लागेल. आम्ही इथे ना चिकूच्या झाडाखाली बसून ना चिकू शोधतोय, कारण की एक चिकू भेटला, तो इतका प्रचंड गोड होता ना. हा, जबरदस्त ना. झाडावरची कसे कच्चे असतात. हा, पण हे कसं आहे की पानांचा कलर पण तसा आहे ना, तर त्यामुळे चिकू आणि पान कुठले ते समजणारच नाही. आणि हे झाड बघा, हे झाड बघा, जांभळं ना. हे बघा, हे झाड बघा, सगळीकडे ना आपण सफेद जांभूळ बघितलेलं असेल, पण हे लाल जांभूळ. तर लाल जांभूळ कोणी बघितलेलं आहे. हे बघा इकडे ताजं झाडावरचं लाल जांभूळ. हा, आतापर्यंत आपण सफेद वगैरे बघितलेत, पण इथे बघा घडच्या घड लागलेत. एक हो, पहिल्यांदा मी असं झाडावरनं काढून खातोय, आणि याचा कलर बघा लाल आहे. मला जेवायला नको आहे, माझं ह्याने पोट भरलेलं आहे. काकू काहीतरी दाखवतात आहे, तर आपण बघूया काय ते. चला, जाम आपण खातोय, चिकू गोड खाल्लाय.
आयुष्यपद. बघ प्रकाश, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा 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 मग हा हा काय फणस आहे. कुठलं कुठलं काकू हे? अच्छा हे आहे चंदनाचं झाड. हे आहे चंदनाचं झाड. लाल चंदन आहे. हा मला राहवत नाही पण मी ह्या 2 कैऱ्या काढतो. ही एक आणि ही एक. जेवताना खाऊ. हा जेवताना कापून खाऊया आपण. हा मीठ मसाला लावून. चला या काकूंच्या आम्ही वाडीमध्ये होतो आणि काकूने आम्हाला बरंच दाखवलं. थँक्यू काकू, मला मजा आली. आणि बघूया पावसाळ्यात मी येईन. हा चला थँक्यू. हा हा मस्त काकूंचं इथे घर आहे. मस्त अशी गाय वगैरे आहे. गाईचं वासरू आहे. शेती आहे. हा अच्छा तिकडे गेलात काय? अच्छा. आणि हा असा मेन रोडच आहे. शाळा आपली समोर आहे. हा संध्याकाळचे वाजले आहे 6. असं म्हणतात ना काही ब्लॉग असे असतात ना काय म्हणजे एंड करून त्याचं म्हणजे ब्लॉग संपव. काही ब्लॉग आहे ना खूप स्पेशल असतात आणि हा बोलतात ना एक माझ्यासाठी ना स्पेशल ब्लॉग होता. बघा ना मस्तपैकी असा रस्ता आहे मोकळा आणि रस्त्यावर बसलोय. ही समोर वाडी आहे जिथे आपण आंबे वगैरे काढले ना, जाम वगैरे खाल्ले. पूर्ण धमाल केली आज. म्हणजे एक दिवस आपला ह्या गावचा. त्यानंतर आपण या गावात त्या शाळेतल्या मुलांसोबत केलेली धमाल, केलेला डान्स. म्हणजे मी तसा कधी ब्लॉग मध्ये नाचायला असं कधी होतच नाही पण आज त्या मुलांमध्ये का मी तुम्हाला पहिलाच बोललेलो की आपल्याला लहान बनायचं आहे आणि जे आपण शाळेत असताना जे जसं जगलो तसा हा आजचा दिवस जो होता ना तो आपल्याला जगायचा होता आणि ते जगलो. त्या आठवणी सगळ्या एकत्र केल्या. गावचं जेवण, चुलीवरची ती मॅगी आणि मित्रमंडळी खूप म्हणजे खूप धमाल. आणि ह्या अशा ह्या मोक्यावर आहे ना मी पुष्पराजला खूप मिस करतो. तो असताना तर दादा बाबू या म्हणजे अशा मोक्यावर आहे ना मी पुष्पराजला खूप मिस करतो. तो असताना तर ह्या ब्लॉग ना अजून म्हणजे भारी झाला असता. तर पुष्पराज मिस यू यार. पण खूप धमाल आली, खूप धमाल आली. दिवसभर आम्ही फिरतोय, एन्जॉय करतोय, बैलगाडीत बसतोय, मुलांसोबत नाचतोय. खूप धमाल आली. जास्त काय मला याच्यापुढे म्हणजे याला डिस्क्राईब कसं करू मला समजत नाही. पण फक्त जाता जाता मी एवढंच सांगेन की तुम्हाला असं वाटलं की नाही की आपलं बालपण, आपलं शाळेतलं बालपण आणि त्यासोबत गावाकडची मजा याचा तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू अनुभव झाला की नाही तर मला प्लीज नक्की कमेंट करा. या कमेंटची मी वाट बघतोय. हा ब्लॉग एकंदरीत तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या.